मंथन परीक्षेतील गणित या विषयातील या ठिकाणी आपण 5वा घटक पाहत आहोत, ज्याचं नाव आहे 3 अंकी संख्येचे विस्तारित रूपात मांडणी। तर आता विस्तारित रूपात आपल्याला कशा पद्धतीने मांडणी करायची आहे, विस्तारित रूप म्हणजे काय, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत काय असते हे पाहिलेलं आहे। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये या स्थानिक किंमत आणि त्याचा विस्तार कशा पद्धतीने संख्येचा झालेला हे आपण पाहायचे। विस्तारित रूपात मांडणी करायची म्हणजे थोडक्यात काय की त्या प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला या ठिकाणी दाखवायची। तर आता उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे 340 या अंकाची स्थानिक किमतीची विस्तारित रूपात आपल्याला मांडणी करायची। तर आता त्यासाठी आपण काय करणार आहे, सगळ्यात अगोदर यामध्ये एकक किती आहे, 0। ठीक आहे, 0 एकक झाला। हे नुसते 4 नाही आहेत, हे काय आहेत, हे 40 आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी काय पकडणार आहोत, 40। आणि हे काय आहे, 300 आहेत, तर 300। तर या सगळ्यांची जर बेरीज केली आपण 300 अधिक 40 अधिक 0 तर उत्तर किती येतं, 340। तर यालाच म्हणतात विस्तारित रूपात मांडणी करणे। अगोदर संख्या एवढी होती, त्याचा विस्तार आपण अशा पद्धतीने केला आहे। विस्तारित रूपात म्हणजे मोठ्या स्वरूपात ती मांडणी करणे। तर आपण आता हे उदाहरण पाहिलेलं आहे। तर हे झालं संख्येचे विस्तारित रूपात मांडणी करणे। आता आपण पुढचं त्याच्यावर आधारित उदाहरणं पाहूया। तर आता आपण बघतो या ठिकाणी की पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की 550। आता आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 550 म्हणजे किती होतात, तर 550। ओके, त्याची विस्तारित मांडणी कशा पद्धतीने होईल, या ठिकाणी 0 अधिक हे किती आहेत, 5 म्हणजे 50 अधिक हे किती आहेत, 5 म्हणजे 500। तर 500 अधिक 50 अधिक 0। तर ही अशा पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी कुठे दिसते बघूया आपण। तर आता बघा 500 अधिक 50 बरोबर, तर ही सुद्धा त्या ठिकाणी रचना चालणार आहे। 500 अधिक 50 ही नाही चालणार आहे, कारण 55 अधिक 0 नाही चालत। 550 अधिक 0 हे पण नाही चालणार आहे, कारण विस्तारित रूप इथं 50चं केलेलंच नाही आहे। आणि या ठिकाणी 55 आणि 50 पण नाही चालणार, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 किंवा 2 हा पर्याय बरोबर आहे। आता इथं बघा दुसरं गणित, पुढचं उदाहरण बघूया आपण। 800 अधिक 30 अधिक 5 याची विस्तारित रूपात मांडणी ऑलरेडी दिलेली यांनी। तर आपल्याला काय काढायचं, या ठिकाणी त्याच्यातून तयार होणारी संख्या आपल्याला शोधायची। खूप सोप्या पद्धतीने असतं। अशा पद्धतीने विस्तारित रूप दिलं तर आपण सरळ ते उभं मांडून घ्यायचं। 800 अधिक 30 अधिक 5, तर या ठिकाणी किती होतात, हे 5। यांची सरळ बेरीज करायची आपल्याला। 3 अधिक 0 किती होतील, 3 आणि इथं 8। उत्तर किती आलं, 835। म्हणून ऑप्शन नंबर 4 हा या ठिकाणी बरोबर आहे। आता बघा 202 कशा पद्धतीने लिहितो आपण, पुढचं गणित आहे 202। सोप्या पद्धतीने 202। तर आता याची विस्तारित मांडणी करायची आपल्याला। आपण कसं करणार, 200 0 अधिक 2। तर आता ही रचना कुठे आहे हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर आता ही रचना या ठिकाणी आपल्याला दिसते बरोबर। 200 आणि 2 याची बेरीज जरी केली तरी आपल्याला 202 येणार आहे। याची बेरीज केली तर किती येणार आहे, या ठिकाणी 220 येणार आहे। इथं ऑलरेडी 202 दिले, ते विस्तारित रूपात नाही आहेत। आणि या ठिकाणी हे 202 दिलेले त्याचं विस्तारित रूपच केलेलं नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 जो आहे तो बरोबर आहे। आता पुढचं गणित पाहूया आपण। पुढचं गणित खूप सोप्या पद्धतीचं आहे, 950। हे बघा आता आपण पाहूया 950। आता इथं बघताय तुम्ही 950 कशा पद्धतीने लिहितात, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। 950 पावणे म्हटल्यावर आपण किती लगेच डोक्यात आपल्या आलं पाहिजे, 75 75। ठीक आहे, आणि 950 म्हटल्यावर त्याच्या एक घर अगोदर जायचं, म्हणजे किती झालं, 875। ओके, तर आता 875ची मांडणी कशा पद्धतीने होईल, विस्तारित 800 अधिक हे 7 म्हणजे किती आहेत, 70 अधिक 5 अशा पद्धतीने मांडणी याची होणार आहे। 800 अधिक 70 अधिक 5, तर ती आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये। ठीक आहे, 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित या ठिकाणी मांडणी कोणती। आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली येणार आहे, तर ती आहे 999। बघा तुम्ही 3 अंकी मोठ्यात मोठी, याच्यानंतर पुढची जी संख्या होती ती डायरेक्ट 1000 होती। आणि 1000 म्हणजे किती घरं होतात, ते 4 अंकी होते। त्यामुळे आपल्याला फक्त 3 अंकी संख्या पाहिजे।
तर 3 अंकी संख्या या ठिकाणी आहे 999. तर आता याची विस्तारित मांडणी खूप सोप्या पद्धतीने आहे बघा. 900 अधिक 90 अधिक 9 पर्याय नंबर 3. ठीक आहे, पर्याय नंबर 3 या ठिकाणी दिसतंय आपल्याला. 900 अधिक 90 अधिक 9. याचं तर ऑलरेडी 99, त्यामुळे हे नाही चालणार आहे. हे 1000 आहे आणि हे तर नाहीच होते 999. आता ही बघा उलटे सुद्धा देतात या ठिकाणी. उलटं सुद्धा या ठिकाणी नंबर दिलेला असतात 4, 40, 800. काही प्रॉब्लेम नाही, आपण त्या पद्धतीने लिहायचं. आता पहिले कुठली संख्या येणार आहे 800. आता त्याच्यानंतर दशक शतक झालं. आता दशकाची आहे का कोणती संख्या आहे याच्यामध्ये 40. त्याच्यानंतर एककाची कोणती संख्या आहे 4. आपण ही क्रमाने लावून घेतलं शतक, दशक, एकक. आणि आता आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. इथं काय आले 4, इथं काय आले या ठिकाणी 4 आणि वरून घेतले 8, म्हणजे हे किती झाले 844. ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 2 हा उत्तर बरोबर आहे. आता बघा अजून एक आपण पुढचं गणित बघूया खूप सोप्या पद्धतीने. मागच्या व्हिडिओचं जर ज्यांनी किंवा मागचे घटक ज्यांनी प्रामाणिकपणे व्यवस्थित सोडवलेले आहेत त्यांना हे घटक खूप सोपे जाणार आहे बघा. 125. आता मागे मी सांगितलं 125. इथं बघा दीड म्हटलं किंवा अडीच, दीड, साडे म्हटलं तर इथं 50 येतात बरोबर. सव्वा म्हटलं तर 25 येतात आणि पाऊण म्हटलं तर काय येतं 75 येतं. हे क्रम लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपल्याला काय बघायचं आहे 125. यांनी तर ऑलरेडी दिले. 125 म्हटलं तर आपल्या डोक्यासमोर काय येणार आहे, डोळ्यासमोर 25 येणार आहे. ओके, आता शे म्हणजे किती आहेत, शे म्हणजे 100. 125 125. तर आता 125ची मांडणी कोणती बरोबर येईल बघा बरं. 100, 20, 5. ही तर येणार नाही, ही पण येणार नाही आणि 125. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 याची विस्तारित बरोबर आहे बघा. 100, 20, 5. शतक, दशक, एकक. 100, 20, 5. ओके, आता इथं ऑलरेडी विस्तारित रूपात दिले. मगाशी गणित सोडवलेलं आहे आपण. उलटं सुलटं असलं तरी आपण ते बरोबर करून सोडवायचं आहे. ठीक आहे, खूप सोप्या पद्धतीने. तरी मी इथं दाखवतोय बघा. आता इथं शतक आहे, इथं एकक आहे, इथं काय आहे दशक आहे. ते क्रमाने लावून घ्यायचं. पहिल्यांदा शतक, नंतर दशक, नंतर एकक. आता यांची बेरीज केली तर किती येतील 70, 77, 977. म्हणून ऑप्शन नंबर 2. आता बघा 468 यांनी अक्षरात दिलेले, काहीच प्रॉब्लेम नाही. 400 आपण लिहायचेत. 400 लिहिलं, 60 लिहिलं आणि 8 लिहिलं. यांची बेरीज किती होईल 468. ऑप्शन नंबर या ठिकाणी विस्तारित आहे. आपल्याला कशी मांडणी पाहिजे, अक्षरी मांडणी असलेली संख्या कुठली, तर 468 हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात येत असेल. या ठिकाणी आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. 550 हे आपण ऑलरेडी झालेले आहे. ही तुम्हाला येणार आहे. पावणे 700 ही पण मगाशी मी शिकवलेलं आहे. पावणे म्हटल्यानंतर 75 आणि 700 म्हटल्यावर आता इथं 700 म्हटलं तर एक घर अगोदरचं येणार 675. याची मांडणी बघा ही. ठीक आहे, पावणे त्यांनी काय म्हटले 700 म्हणून 675 येणार इथं. त्यामुळे फक्त क योग्य आहे, पर्याय नंबर 2. आता विस्तारित मांडणी योग्य आपण त्या ठिकाणी व्यवस्थित विचार करून सोडवा. खूप सोप्या पद्धतीने इथं दिलेलं आहे आणि काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. आपण प्रत्येकाची मांडणी करून बघायची की हेच उत्तर येतं आहे का, आणि जे बरोबर आहे ते त्या ठिकाणी लिहायचं. अयोग्य जोड्या या ठिकाणी ते सोडवायचं आहे आपण. ते पण तशाच पद्धतीचं आहे. 705 आहे, त्यातली कुठली अयोग्य म्हणजेच काय, चुकीची जोडी. आपल्याला या ठिकाणी कुठली चुकली आहे जोडी, तर किती जोड्या चुकलेल्या आहेत तेच तिथं सांगायचे. 1 चुकले, 4 चुकलेत का 2 चुकल्या जोड्या. ठीक आहे, 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. बघा आता या ठिकाणी आपल्याला त्यासाठी संख्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. विषम आणि सम म्हणजे काय असतं ते आधी सांगतो. सम म्हणजे ज्या संख्येचे 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ मी 50 घेतली तर 50चे आपण 2 समान भाग करू शकतो, 25 आणि 25. ठीक आहे, असे 2 समान भाग आपण सहज करू शकतो. समजा मी घेतली 18 घेतली, माझ्याकडे 18 समजा चॉकलेट आहेत, तर मी एका मुलीला 9, दुसऱ्या मुलीला 9, अशा पद्धतीने 18 चॉकलेट आपण देऊ शकतो. ठीक आहे, तर आता
ह्याला म्हणतात समसंख्या, समान, ज्याचे दोन समान भाग होतात किंवा ज्याला 2ने भाग जातो अशी संख्या म्हणजे समसंख्या. पण ज्याला 2ने भाग जात नाही अशी संख्या म्हणजे विषम संख्या. उदाहरणार्थ 9, 9ला 2ने भाग जाईल का? नाही होणार. बेचोक 8, या ठिकाणी 8 येतात, 1 शिल्लक राहील. तर या ठिकाणी 9 ही काय आहे? विषम संख्या आहे, लक्षात घ्या. 9 कसली संख्या आहे? विषम संख्या. तर आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्वात लहान विषम संख्या, आता किती अंकी? 3 अंकी. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती असेल? आता बघा, ती असेल 111. ही सगळ्यात मोठी झाली. याच्यापेक्षा पण छोटी येते 101. ठीक आहे, बघा. आणि 101ची या ठिकाणी ही विस्तारित मांडणी होती. 100 अधिक 0 अधिक 1, 999. इथं मोठी विषम संख्या झाली. आपल्याला काय विचारलेली आहे? सर्वात लहान विचारलेली आहे. 999 ही सुद्धा विषम आहे, पण ती कशी आहे? मोठी संख्या. आपल्याला मोठी नको आहे, आपल्याला लहान पाहिजे. म्हणून लहान कुठली येणार आहे? याच्यामधली इतर काय होती आहे? ही होती आहे 100. आणि 100 ही कशी संख्या आहे? सम आहे, कारण त्याला 2ने त्याचे 2 समान भाग पडतात, 50-50. म्हणून त्या ठिकाणी ही जी आहे 100 येणार नाही, हे तर येणारच नाही. 111, 999 येणार नाही. ऑप्शन नंबर ड, फक्त ड योग्य आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता पुढचा जो घटक असणार आहे आपला, तो 3 अंकी संख्यापर्यंतचा लहान मोठेपणा ठरवणे. तर हा घटक आपण आता पाहिलेला आहे. सगळ्यांनी याच्यावर आधारित सर्व उदाहरणे पुन्हा पुन्हा सोडवा आणि त्याचा सराव करा.